सर्वात भेडसावणारा विषय कोणता असतो तर शैक्षणिक खर्च। मग सर्वच जाती धर्मातील सर्वच समाज घटकातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून तरी सुद्धा यावर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय खूप विचार करत आहेत। तेव्हा ती मागणी अशी ऑन स्पॉट संपेल पण ती कोर्टात चॅलेंज होईल का, टिकेल का, असे सगळे विषय आहेत। पण मी आउटराईट त्याच्यावर नाही असं म्हणत नाही, पण मला तसे अधिकार नाहीत अशा एखाद्या जाहीर कार्यक्रमात म्हणण्याचं। दुसरी त्यांची मागणी जी आहे ती आहे विशेष अधिवेशन बोलवा। तेही माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अधिकार असतात। त्यांनी जर ठरवलं तर त्यांनी माझ्या माध्यमातून म्हणजे संसदीय कामकाज मंत्र्याच्या माध्यमातून राज्यपालांकडे एक विनंती फाईल पाठवायची असते। त्यांनी सांगितले की 2 मिनिटात फाईल तयार करतो। त्या 2 मागण्या सोडल्या राजभवनच्या, बाकीच्या सगळ्या मागण्या सगळ्यांना मान्य आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये मॅक्झिमम करू। यावर राजभवने उपोषण मागे घ्यावं, धरणं मागे घ्यावं, साखळी उपोषण मागे घ्यावं असं मी विनंती करेन। राजभवन मी गेली 40 वर्ष ओळखतो, ते एखादी गोष्ट सर्व मार्गी लागल्याशिवाय ते मागे हटत नाही। दादा, तुम्ही असं म्हणालात की ओबीसीतून म्हणजे ओबीसी मध्ये मराठा समाजाला घ्यायला पाहिजे होतं, मात्र एकाही मुख्यमंत्र्यांनी ते केलं नाही। नक्की काय तो संदर्भ आहे? केलं नाही फॅक्टच आहे ना। आता हे बघा, 92 साली ज्यावेळेला शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला 16% गाळा आपल्या ग्रामीण रेषेमध्ये गाळा शिल्लक होता। पण त्यावेळेला त्यांनी ओबीसी मध्ये ज्या जाती वाढवल्या असतील, तसं नवीन नवीन निवेदन येतात ना, तर मराठा पण जोडायला पाहिजे होतं ना, प्रश्न संपला असतो। मग त्याने मराठा काय नाही जोडलं? आता त्याच्या मागे त्यांची मनोभूमिका जी आहे ती मी इथे जाहीरपणे नाही सांगू, ती नाही जाहीर सांगू, ती मला खालीच भेटल्यानंतर सांगतो। पण कुठल्या ना कुठल्या कारणाने शक्य असतानाही त्यांनी मराठा समाजाला ओबीसीत टाकलं नाही। मंडल कमिशनने ज्या जाती ठरवल्या त्याच्यामध्ये एवढा मोठा सर्वे झाला नाही। तर साधारणतः ज्यांच्यावर गावामध्ये गरिबी म्हणून शिक्का बसलेला आहे त्याच्याकडे पटापट घेतले की नाही, मराठाही गरीब आहे। डबेवाले मोठ्या संख्येने मराठा, घरकाम करणारे ताया आमच्या मोठ्या संख्येने मराठा, हमाल डोक्यावरून माल वाहतूक करणारे माताळी मराठा। मग वेगळं सांगायला पाहिजे का की मराठा समाज हा मागास आहे? पण ते नाही झालं। पण ते देवेंद्रने केलं। देवेंद्रने काय केलं तर नंतर मग 92 नंतर काय झालं, कायदा कडक झाला। कायदा असा झाला की तुम्हाला मागास आयोग नेमला, पटकरी कोणी आयोग नेमलाच नाही। नेमला तर प्रत्येक वेळेला रिपोर्ट हा झाला की मराठा मागास नाही, मराठा मागास नाही, मराठा मागास नाही। 14 ला देवेंद्रने खूप विचारपूर्वक मागास आयोगाची रचना केली, त्याचं प्रशिक्षण केलं, त्यांना साधनं उपलब्ध करून दिली आणि मराठा मागास आहे हे पहिल्यांदा इतिहासामध्ये कागदावर आलं। मग कायदा असा झाला की मागास आयोगाने मागास म्हणायला पाहिजे, म्हटलं मग कायदा करतो केला, हायकोर्टाने टिकवला, 50% वर जाऊन सुद्धा टिकवला। का तर प्रोव्हिजनच अशी आहे की जर असाधारण स्थिती निर्माण झाली तर तुम्हाला 50% क्रॉस करता येतं। हायकोर्टाने मान्य केलं, डिस्ट्रिक्ट कोर्टाने मान्य केलं। असाधारण स्थिती काय निर्माण झाली हे देवेंद्रने मांडलं कोर्टामध्ये की बाबा जवळजवळ 38%, थोडे कुणबी झाले तर 30% समाज ज्यावेळेला मी मागास करतो, मागास म्हणतो त्यावेळेला त्यांना सीट्स वाढवायला लागतील, असाधारण एक्स्ट्राऑर्डिनरी स्थिती निर्माण झाली, ती कोर्टाने ऍक्सेप्ट केली। मग हे सगळंच शरद पवार साहेबांना करता आलं असतं की नाही, केंद्र सरकार त्यांचं राज्यात केंद्र सरकार ते आता काय म्हणतात की केंद्राने 50% वाढवावं। मग तुम्ही होतात ना डायरेक्ट 4 ते 14 10 वर्ष होता, त्याच्या आधी होता, म्हणजे जवळजवळ 95 ते 99 सोडलं, आणि आता 2014 ते 19 सोडलं। केंद्रात तुम्ही राज्यात, केंद्रात तुम्ही राज्यात, केंद्रात तुम्ही राज्यात, का नाही केलं? 50% वाढवायला पाहिजे, तर मराठा मागास करायला पाहिजे, तर मराठा ओबीसी करायला पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो राजकीय खेळ चाललेला आहे हे न करण्याचा मराठा समाज मूर्ख नाही। मला प्रकाश आंबेडकरांना धन्यवाद द्यायचे, त्यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये विरोधी एकही पक्ष आला नाही, बहिष्कार टाकला, त्यावर तसं म्हटलं की देवेंद्रजी, एकनाथजी उद्या या सगळ्यांकडून लिहून घ्या की तुम्हाला मराठा ओबीसी टाकणं मान्य आहे काय? त्याला झाले 2 महिने, अजून एकही नेता विरोधी पक्षाचा हे म्हणत नाही की हो मराठा समाज मागे टाकणार। राजभाऊची मागणी बरोबर आहे, अधिवेशन बोलवा आणि मतदान घ्या की किती आमदारांना असं वाटतं की मराठा ओबीसी, मग कळेल ना काँग्रेसची भूमिका काय।
मग कळेल ना राष्ट्रवादीची भूमिका काय, मग कळेल ना शिवसेनेची भूमिका काय. तर तुम्हालाही असं वाटतंय का दादा की विशेष अधिवेशन झालं पाहिजे? नाही नाही, मी असं नाही म्हटलं. मी असं म्हटलं की एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे. की शरद पवार साहेबांना खरंच वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं, शरद पवार साहेबांना खरंच वाटतं की मराठ्यांना ओबीसी करावं, मग चला जाहीर स्टेटमेंट करा. एकदा हे बघा, लोकशाही चाललंय की देश राज्य सगळ्यांनी म्हटलं तर मान्य. तुम्ही गुळगुळ 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 करता 50%च्या वर द्या, 50%च्या वर. अरे तुम्ही स्पेसिफिक बोला की ओबीसी द्या की नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी जिकडे होत असताना आपण भीती व्यक्त करताय ते कोर्टात टिकू शकणार नाही. काय नेमकी भीती वाटते? भीतीचा कायदा आहे तसा. एखादी जात मागास ठेवण्यासाठी मागास आयोगाने प्रचंड सर्वे करून ती मागासही सिद्ध केलं, तर ती मागास झाली आणि ती ओबीसी झाली. जसं मराठा समाजाला मागास बनवण्यासाठी या वेळेला जवळजवळ 3 कोटी लोकांचा सर्वे केला. आधी टिकलं नाही ना सुप्रीम कोर्टात, तर सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की तुम्ही सर्वे कमी केला, आता 3 कोटी केला. त्यामुळे खात्री आहे की यावेळेचं 10% आरक्षण टिकणार. त्यामुळे चला उद्यापासून सगळे मराठा कुणबी असं नाही करत, नाही टिकणार. फुटबॉलने मोठा आरोप केला अनमोल इस्लातीमध्ये जे लाठीचार्ज झाला. आता तुम्ही अशा राजकीय प्रश्नावर जाऊ नका. राजकीय आपली मराठा अकॅडमिक चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या संदर्भातला तो प्रश्न आहे. मला सगळं दिवसभर तेच करत असतो. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं, मग मी काय म्हणणं तुम्हाला अपेक्षित आहे ते पण मी तुम्हाला काय म्हणतो. साहेब भाजपचे आमदार लिहून द्यायला तयार आहेत का? कोणाला? मराठा समाजाला आरक्षण देतो. हे बघा, पहिला मुद्दा काय झालेला आहे की वारंवार भारतीय जनता पार्टीच्या सरकारने देवेंद्रजीने वेगळं आरक्षण देऊन टिकवलं का? तर अशा प्रकाराने सरसकट मराठा समाज कुणबी करणं हे कायद्यात टिकणार नाही. मग खोटं बोलायला काय जातं, देऊन टाका, दुसऱ्या दिवशी कोणते खोटात जाईल. मग म्हणताय कोण, आंदोलन कोण करताय, तर अपोजिशन करते. अपोजिशन एकदा सांगावं ना की तुम्ही आंदोलन करताय, तुम्हाला मराठा कुणबी करणं म्हणजे मराठा कुणबी करून ओबीसी टाकणं चालणार आहे की नाही हे सांगा. आम्ही कधी ताकाला जाऊन भांडायला बोलाय का? आम्ही ताकाला जाऊन भांडायला बोललो नाही. आम्ही असं म्हटलं की मराठा समाजाला मराठा मागास आयोगाच्या माध्यमातून मागास ठरवून वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. 14 ते 19 दिलं, 22 ते 24 दिलं की नाही दिलं, 14 ते 19 टिकवलं की नाही टिकवलं, आमच्या काळात टिकवलं. आणि आता टिकवू ना. 3 महिने केस चालले, काय झालाय, काय फरक पडलाय? यावेळेला तर आम्ही पूर्ण कॉन्फिडंट टिकवू. त्यामुळे ज्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांनी सांगा ना की मराठा समाजाला ओबीसीतून जायचं की नाही. नाही सत्ताधारी पण वचन द्यायला म्हणतात ना. सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत मी सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणून नुसती घोषणा न करता वेगळं आरक्षण आधी पण दिलं. एससीबीसी 16% दिलं. आताही त्यावेळेला कोर्टाने मान्य करताना हायकोर्टामध्ये ते 12-13 केलं. मग असा विषय यावेळेला झाला की ह्या वेळेला गडबड होऊ नये म्हणून आपण 10% देऊ. सगळ्या मराठा नेत्यांशी बोलून गेलो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने वारंवार असं म्हटलंय की ओबीसी मधल्या 19% मध्ये मराठ्यांना घालण्यातून मराठ्यांवरच अन्याय होईल, ओबीसीवर पण अन्याय होईल. तिकडे गर्दी वाढेल तर याला 3-4% होईल, वेगळा 10% दिला. राजाभाऊंना शेवटी काय सांगाल सर, त्यांचं उपोषण आता हे आंदोलन? राजाभाऊन असं म्हणेन की तुमचं म्हणणं कळलं आहे आणि त्यामुळे तुम्ही आता उपोषण मागे घ्या.